Adamaya
हरे राघवं रामचंद्रंच रावणारि रमापतिं राजीवलोचनं राम तं वन्दे रघुनन्दनं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरे प्रथम Thank you.
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जळोत ती येथे उपजविती अंतराय जळोत ती येथे उपजविती अंतराय सायासाची जोडी माझी तुमचे पाय आता मज साय येथे करावे देवा तुझी घेये सेवा सकळ गोवा उगवली भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका अरुचिकी होका आता सकळापासूनी आता मज साय येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवली तुका म्हणे असो तुझे तुझ मस्तकी तुका म्हणे असो तुझे तुझ मस्तकी नाही हे लौकिकी आता मज वर्तने आता मज साय येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवली विठ्ठला जळोत ते येथे उपजविती अंतराय सायासाची जोडी माझे तुमचे पाय आता मज साय येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवली प्रस्तुत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य असलेल्या परब्रह्मस्वरूप भगवान श्री पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेस सह या अधिष्ठानाच्या ठिकाणी विराजमान आहे असं मानवी जीवनाला अनिष्ट दुःखातून निवृत्त करून परमानंद सुखाची प्राप्ती करून देण्याकरता आपल्या वाडवडींच्या पुण्याईने साधू संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आणि ज्या साधना मंदिराची जी निर्मिती झाली अशा या श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी असलेला आपला हा परंपरेला अनुसरून आणि असलेला आपला हा ज्ञान यज्ञ आहे. ज्या वेळेला आपल्या या खानदेश भूमीमध्ये देव धर्मशास्त्र नियम परमार्थ वारकरी संप्रदाय टाळ विना मृदंग आदी करून ज्या काही गोष्टी असतील याचा कुठलाही गंध नव्हता. तो परमार्थाचा दिव्य आनंद पंढरपुराच्या वाळवंटामधून आणल्यानंतर या संपूर्ण खानदेशामध्ये आणि ज्या सद्गुरूंनी ही मुहूर्तमेढ केली ते प्रातस्मरणीय सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर आणि यांच्या परंपरेला अनुसरून सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तीपरायण जगन्नाथ बाबा अंधारेकर सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तीपरायण राजाराम शास्त्री महाराज आणि यांच्या कृपाशीर्वादानं आणि या ठिकाणी आपला हा संगीतमय जरी असला तरी खऱ्या अर्थानं तो साधा साधाच वाटतो मला. कारण वक्ता तसा आहे, कारण वक्त्याला टाइमपासची गरज नाही. असा तुमच्यावर नाश्ता बोलणारा वक्ता सापडला तुम्हाला. कारण वक्ते असे असतात की ते विचार करतात की टाइम कसा जाईल, मग तो टाइम जाण्याकरता मला त्याची गरज असते. पण दोन्ही गोष्टी आहे, आपल्याला काही संगीतमय वातावरणाला नाव दूषण ठेवायचं नाही, कारण काळ जमाना संगीताचा आहे. काळ कशाचा आहे आता संगीताचाच आहे. आणि म्हणून अशा या संगीतमय परंपरेमध्ये वातावरणामध्ये आणि श्रीमद भागवतासारख्या श्रेष्ठ सद्ग्रंथाचं आपल्या या ठिकाणी चिंतन सुरू आहे. आमचे परमश्रेष्ठ आदरणीय आणि गुरुस्थानी म्हणण्यापेक्षा आमचे ते गुरुच आहे. परंपरेमध्ये सर्वात ग्रेट सिनियर आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराजांच्या परंपरेमध्ये आणि ज्ञानाने
आणि सेवाभावाने आणि एक श्रेष्ठ अशा प्रकारचं पितृतुल्य आणि साधनेमध्ये ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आणि आपल्याला प्राप्त झालेला वक्ता म्हणजे आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज असोलेकर. कारण जास्त परिहार काही देण्याची गरज नाही, त्यांनीच जास्त परिहार माझा देऊन टाकला. त्याच्यामुळे विनाकारण मी आता 5-10 मिनिटं काही गमावणार नाही. तर त्याकरता पण मला सांगावं असं वाटेल की आपल्या या परंपरेमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ फार मोठे महात्मे होऊन गेले आणि या महात्म्याने आतापर्यंत तुमच्या आपल्या जीवनामध्ये हा परमार्थाचा आनंद आणला. आणि अशा या परंपरेमध्ये ज्येष्ठ असणारं व्यक्तिमत्व, ज्ञान संपन्न, प्रतिभा संपन्न, सेवा संपन्न अशा प्रकारे असणारे मुकुंद महाराज आणि तुम्हाला यावर्षी आपल्याला वक्ता म्हणून लाभलेत आणि त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतो. खरं तर असं आहे, तुम्ही कित्येकांना काय म्हटलं, कारण किती आले किती गेले, कितीने तुम्हाला भागवत सांगितलं. कारण अनेकांचं भागवत श्रवण करणारे बनलेले श्रोते आहेत, तयार श्रोते आहेत, पण तरी वैशिष्ट्य असतं प्रत्येकाचं. आणि भागवत तेच आहे, पण सांगण्याच्या प्रत्येकाच्या ज्या शैली आहेत ते वेगळं वेगळं आहे. आणि नित्य नूतनता त्यामध्ये सांगणारे वक्ते आपल्याला नित्याने भेटतात आणि या न्यायाला अनुसरून आणि महाराजांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतो. जास्त परिहार न देताना आपला सांप्रदायिक पद्धतीचा कार्यक्रम आहे. विश्वस्तांच्या, ग्रामस्थांच्या आणि सर्वांच्या सहकार्यातून प्रतिवर्षाला चालत आलेली परंपरा आहे. कारण ही परंपरा फार जुनी आहे, 192 वर्ष आपल्या जवळजवळ आता झाली आहे. आणि अशा 192व्या वर्षाची परंपरा 8 वर्ष बाकी आहे आणि तो 16 तुम्हाला पाहायचा आहे, म्हणून मरायचं नाही. आणि ज्याला मरायचं नसेल त्याने हरीचं चिंतन करायचं. काही बाकीची साधना करण्याची तुम्हाला काही गरज पडणार नाही. जो हरिचिंतनात कान घालवेल तो गॅरंटीने जिवंत राहील. आणि हा 200 शतक सोहळा, मोठा दिव्य सोहळा होणार आहे. आणि अशा द्विशतक सोहळा पाहण्याकरता आपण जिवंत असलो पाहिजे. कारण आज जुने लोक गेले, कारण करता करता आमचंही वैशिष्ट्य असं होतं. कारण जेव्हा बाबा कीर्तनाला यायचे त्यावेळेला आम्हाला मोठा आनंद वाटायचा, कारण आम्ही त्यावेळेला चड्डीत असायचे. मराठी शाळा, जीवन शिक्षण मुलांची मराठी शाळा, त्याच्यात शिकणारे आम्ही त्या काळातले. आणि असे महात्मे गावात आले की आम्हाला आनंद वाटायचा. हे त्यावेळेला तरुण माणसं होते, यांचं नाव लौकिक होतं. आणि अशा पद्धतीने त्यांनी कीर्तनाला यावं तर आम्ही त्या तशा अवस्थेत टाळ घेऊन उभं राहावं. पण तीच कृपा पुढे फळाला आली. या सद्गुरूंची सेवा फळाला आली. या सद्गुरूंचं असणारं जे काही काय थोडंसं उद्दिष्ट आम्ही सेवन केलं आणि त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला की करता 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 आणि त्यांच्याच कीर्तनामध्ये पुढे आम्ही टाळ काय वाजवायला लागलो, मृदंग काय वाजवायला लागलो, भारुडं काय त्यांच्या सप्तांमध्ये करायला लागलो. आणि असं करता करता सिनियरिटीने कीर्तनकारही जमलो. आणि कीर्तनकार झाल्याच्या नंतर आता आम्हाला आनंद त्या गोष्टीचा आहे की ज्या वेळेला ते कीर्तन करायचे त्यावेळेला आम्ही साधे उभं राहायचे. आता आम्ही कीर्तन करतो तर ते खुर्चीवर आयटीनं बसून पाहत आहे. आणि हा आनंद पाहिजे. हा जो आनंद आहे जीवनातला, हा आनंद जीवनात मिळवला की आपण जास्त धनाचं गाठोळं नाही मिळवलं तरी चालतं. कारण धनाचं गाठोळं सर्वांसाठी नश्वर आहे. प्रापंचिक लोकांना आम्ही धनाबद्दलचा जे उदासीनता सांगतो, प्रापंचिक लोकांना धनाची आसक्ती करू नका असं जे सांगतो, त्या बाबतीत आम्ही सावधान असले पाहिजे. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो तसं आम्ही त्या बाबतीत काय, कारण धनाचं गाठोडं कमवू नका असं नाही, ते बांधू नका असं अजिबात नाही. कारण प्रपंचासाठी धनाची गरज आहे. कारण प्रपंचासाठी आपण नेहमी ऐकतो वित्ताची गरज आहे, तसं परमार्थात चित्ताची गरज आहे, शरीरामध्ये पित्ताची गरज आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या विषयाकडे जाण्याची गरज नाही. पण केवळ धन म्हणजे तुमचं आपलं जीवन नाही, धन म्हणजे समाधान नाही. तर धन, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य त्याही पेक्षा एकमेकाबद्दल अंतःकरणामध्ये असणारा जो जिव्हाळा, प्रेम, हे टिकून राहणं हेच जीवनातलं खरं समाधान आहे. विठ्ठल विठ्ठल.